नमस्कार वायटी फॅमिली। आता आपण शेवग्याच्या पानांची भाजी कशी बनवायची ते पाहत आहोत। शेवग्याच्या पानांची भाजी बनवताना प्रथम ही शेवग्याची पाने अशा पद्धतीने निवडून धुवून घ्यायची आहे। गॅसवरती कढई ठेवायची आहे। कढईमध्ये तेल टाकायचं आहे। तेल छान कडकडीत गरम झाले की गॅस बारीक करायचा। त्यामध्ये फोडणीला मोहरी, जिरं, अद्रक, हिरवी मिरची, खोबऱ्याचं वाटण, बारीक चॉप केलेला कांदा, आता हे सर्व तेलामध्ये कच्चेपणा जास्तोपर्यंत परतून घ्यायचं आहे। नंतर पिवळी मुगाची डाळ भिजवलेली यामध्ये घालायची आहे। निवडून धुवून घेतलेली शेवग्याची पाने यामध्ये ॲड करायची आहेत। छान आता ही शेवग्याच्या पानांची भाजी परतून घ्यायची आहे 2 ते 3 मिनिटं। नंतर चवीसाठी यामध्ये सॉल्ट ॲड करायचा आहे, हळद ॲड करायची आहे। पुन्हा ही भाजी 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायची आहे आणि झाकण ठेवून वाफेवरती ही शेवग्याच्या पानांची भाजी शिजून द्यायची आहे। अशा पद्धतीने आपली ही शेवग्याच्या पानांची भाजी तयार होते। ही डिटेल रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलवरती पोस्ट झालेली आहे। अशाच नवनवीन रेसिपींच्या अपडेटसाठी आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती मिरे कुकिंग अँड ब्लॉगिंगला